बोल प्रचंड नाव घेता आनंद शनिदेवा जय जय शनिदेवा जय 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 शनिदेवा जय जय शनिदेवा जय 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 शनिदेवा. तुझ्यावरती विश्वास ठेवून मी तुला ही संधी दिली आहे. तुम्हाला मी निराश करणार नाही. तुला इथून जाण्याची कोणतीही संधी मिळणार नाहीये, ध्यानात ठेव. मला ठाऊक आहे. जर तू खोटं बोलतोयस हे उघडकीस आलं ना तर मी कोणाच्याही अनुमतीची प्रतीक्षा बघणार नाही. तुला इथेच मृत्यूच्या दारी धाडेन. मी ते चांगलेच ओळखतो. प्रधानजी, महाराज आपण. प्रधानजी हे काय आहे? काय महाराज? तुम्ही आमच्या आज्ञेचा भंग केलात. नाही महाराज, ते एक शब्द बोलू नका. आणि कुशाल नाही म्हणताय. महाराज मी समजावतो. काही आवश्यकता नाहीये. मला समजते सगळे. काय महाराज? हा माणूस त्याच्या जीवाची भीक मागण्यासाठी तुमच्या समोर गडगडला असणार आणि तुम्ही भावुक होऊन त्याला माफ केलं असणार. नाही महाराज, तुम्ही समजत आहात तसं काही नाहीये. मी एक बोलू का? तू मध्ये बोलणार? तुझी धमक कशी झाली मध्ये बोलायची? महाराज, आपण या माणसाला शिक्षा देणार आहोतच, पण अजून 2 घटिका वाट बघूया. 2 घटिका? हो महाराज. त्याने काय होणार आहे? या माणसाचं म्हणणं आहे की हे सगळं त्याच्या ग्रहदशेचा खेळ आहे, त्याच्यामुळेच हे घडते आहे. तो सांगेल आणि तुम्ही विश्वास ठेवाल? माझा विश्वास नव्हताच मुळी. मग पण हा माणूस स्वतःला देवांचा गुरु म्हणवतो आहे. प्रधानजी, आता तुम्हालाच याच्याबद्दल शासन करायला हवे खरं तर. का महाराज? अहो, तुम्ही पुन्हा तेच सांगताय. तो म्हणतोय. हो महाराज. अहो, पण पुरावा काय याला? पुरावा म्हणजे तसा पुरावा काही नाही. मग तरी तुम्ही विश्वास ठेवता? मला एकाच गोष्टीमुळे विश्वास ठेवावा लागला महाराज. कोणत्या? हा माणूस म्हणतोय ह्याची आणि युवराज यांची भेट झाली होती. काय? होय महाराज. कशावरून? कारण कुमार यांनी देवगुरूंना आपल्या राज्यात येण्याचे आमंत्रण दिले होते हे या माणसाला ठाऊक आहे. काय? हो. आणि हा माणूस म्हणतोय मीच देवगुरू आहे आणि मीच त्या आमंत्रणाचा स्वीकार केला होता. अशक्य. तेच सांगतोय महाराज. कुमार आणि देवगुरू यांच्यामध्ये झालेली ही गोष्ट ह्या माणसाला कशी ठाऊक? तेच म्हणतोय मी. काहीतरी संशयास्पद आहे नक्की. अहो राजन, मी बोलू का? बोल. यात संशयास्पद असं काही नाहीये. आता अजून कितीचा कालावधी राहिलाय 1.25 प्रहर संपायला. तो संपला की तुम्हाला समजेन मी खरं बोलतोय ते. म्हणून मी देखील थांबलोय महाराज. प्रधानजी, हा नक्कीच या माणसाचा डाव असणार आणि तुम्ही देखील त्यात फसलात. तसं नाहीये महाराज. अहो, हा प्रहर संपताच तो त्याच्या सहकार्यांच्या मदतीने काहीतरी घातपात करायचा. अहो तसं नाही. एक शब्द बोलू नको. ते काही नाही. या माणसाला तातडीने सुळावर चढवा. जशी आज्ञा महाराज. सैनिक हो, महाराजांच्या आज्ञेचे पालन करा. राजन, राजन थांबवा. आहे मी असत्य बोलत नाहीये. मी सत्य बोलतोय. प्रधान, मी सांगितलं तुम्हाला सगळं. सांगा राजन. राजन, अहो
थांबवाय. अहो मी खरंच देवगुरु बृहस्पती आहे. राजन ऐका माझं. राजन ऐका माझे. मी सत्य बोलतोय राजन. प्रधानजी मी असत्य बोलणार नाही. राजन ऐका माझे. शनिदेव, अहो ही कसली परीक्षा म्हणायची तुमची, आणि अजूनही तुमचे समाधान झाले नाही की काय? छाया मातंड माया अखंड नव तुझे उदंड शनिदेवा. छाया मातंड लयशील प्रचंड नव घेता आनंद शनिदेवा. जय जय शनिदेवा. जय 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 शनिदेवा. जय जय शनिदेवा. जय 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 शनिदेवा. बघताय काय? अजिबात हाय काय करू नका याची. द्या सुळावर. अहो महाराज. महाराज. पिताश्री. पिताश्री. कुमार. वीर. कुमार कुठं होतास तू? वीर, तुला किती वेळेला सांगितलं असं न सांगता जायचे नाही म्हणून. खरं तर मी कुमार यांना कल्पना दिली होती. कुमार आणि आम्ही मात्र इथे काळजीत होतो. आणि कुमार इतका वेळ कसा लागला तुम्हाला? सगळं सांगतो आम्ही. पण हे काय, तुम्ही हे काय करताय? आम्ही ह्या माणसाला सुळावरती चढवत होतो. पिताश्री, अहो पाप घडलं असतं तुमच्या हातून. मागे व्हा. गुरुदेव क्षमा करा. आपण कोण आहात याची यांना कल्पना नाही. म्हणजे हेच देवगुरु बृहस्पती. गुरुदेव, आमच्याकडून अक्षम्य असा अपराध घडलाय. आम्हाला क्षमा करा. उठा. उभे राहा. हे घडणारच होतं. म्हणजे गुरुदेव, हा खरंच तुमच्या ग्रहदशेचा फेरा होता का? हो तर. कोणत्या? शनिदेवांची ग्रहदशा. शनिदेव? होय. ते या सृष्टीचे न्यायदाता आहेत, दंडाधिकारी आहेत. ते प्रत्येकाच्या राशीला येतात, मनुष्याची कर्मे जातात, त्यांची परीक्षा घेतात. तेच तुमच्या राशीला आले आणि तुमची ही परीक्षा बघितली? होय. अहो राजन, खरं तर माझ्याकडे जी झोळी होती त्यात खरंच खायची फळे होती. आता ही त्यांचीच लीला आहे. त्यात 2 फळांची 2 मस्तके झाली आणि तीही यांची. आमची आमची मस्तके? होय तर. आणि म्हणूनच मला सुळावरती द्यायला निघाले होते महाराज. हे गुरुदेव,
माझ्या या कृत्याबद्दल मला पीडा होत आहेत. माझ्याकडून खरंच हा अपराध घडलाय. तुम्ही म्हणाल ती शिक्षा सोसायला मी तयार आहे. महाराज, अहो तुमच्या लक्षात येत नाही, ही सगळी शनिदेवांची लीला आहे. अहो त्यात तुमचा काही दोष नाही. गुरुदेव, आम्हाला आमच्या चुकीचे प्रायश्चित्त करायची संधी द्यावी. होय गुरुदेव, आम्हाला तुमचे पूजन करायची संधी द्यावी. तुमचे आदरातिथ्य करायची संधी द्यावी. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. शुभम भवतु. आता येतो मी. मला तुझ्याशी बोलायचंय, अतिशय महत्वाचंय. बोला. हे बघ शनी, तू तुझ्या कार्याचा पुन्हा विचार कर. का? कर्माचा हिशोब करताना किती कठोर व्हायचंय हे ठरव. मी सौम्य व्हायचं की कठोर हे समोरच्याच्या कर्मावर अवलंबून आहे. हे बघ शनी, यावर वाद नको. मला फक्त एवढंच म्हणायचं की सुवर्ण मध्ये नाही का शनी? नाही माते, श्री महादेवांनी माझ्यावर जे कार्य सोपवले आहे त्यात मी हयगय करू शकत नाही. पण तुझ्या अशा वागण्याने लोक आम्हाला प्रश्न विचारतात. मग आमचा पुत्र म्हणून आम्ही जगाला काय सांगायचं? जिथे सत्य आहे तिथे मी आहे.
तुम्हाला जर पुत्र म्हणून माझ्यावर अभिमान नसेल तर मी या कुटुंबाचा त्याग करायला तयार आहे, परंतु मी माझे कार्य सोडू शकत नाही. गुरुदेव, ज्यांचे जसे कर्म तशी मी त्यांची परीक्षा बघतो. ज्याला गर्वाची बाधा झाली त्याची मी अशीच कठोर परीक्षा बघेन. गुरुदेव, तुम्हाला क्षणभर तरी गर्व झाला की मी ध्यानाला बसलो तर शनिदेव माझे काय करणार, आणि म्हणून हे कष्ट सोसावे लागले. मी आता तुमचे अस्तित्व मान्य केले शनिदेव. खरंच तुम्ही सगळ्या ग्रहात श्रेष्ठ आहात. श्री महादेव, माझा प्रणाम स्वीकार करावा. शुभम भवतु. माते, तुम्ही सुद्धा माझा प्रणाम स्वीकार करावा. शुभम भवतु शनी. हे शनी, आज तू कैलासात कसं येणं केलंस? हे श्री महादेव, तुम्हाला तर ठाऊक असेलच. हो, बृहस्पती यांची तू परीक्षा घेतलीस. होय, पण माझा नाईलाज होता. शनी, माझी परीक्षा घेतल्यानंतर आता तो त्यांची परीक्षा घेतलीस. प्रभू, एक विचारू का? विचार. नाही म्हणजे मी आपल्या कक्षेत केवळ एका प्रहरासाठी आलो, आपली परीक्षा घेतली, त्यामुळे तुम्ही माझ्यावर रागावले नाहीत ना? सांगा भोळेनाथ, खरंच सांगा. नाही शनी. पण मी मात्र एक सांगते. सांगा माते. शनी, तुझ्या त्या वागण्याचा मात्र मला राग आला होता. माते, मी मनापासून सांगतो की तेव्हाही नाईलाज होता. मी समजू शकते, पण यापुढे पुन्हा असं करू नकोस. होय माते. शनी, मी तुला जो न्यायदंड दिला आहे तो साधा नाही. ते कार्य सोपे नाही. अतिशय कठीण असे कार्य आहे हे. त्यामुळे त्या कार्यात कधी अंतर पडू देऊ नकोस. होय प्रभू, मी प्रामाणिकपणे ते कार्य करत राहीन. शनी, यानंतर मनुष्यांसाठी एक प्रमुख देवता म्हणून कार्य कर. तुझी भीती वाटली तरी चालेल, पण तू कर्मांचा हिशोब करतो हीच तुझी ओळख असायला हवी. होय प्रभू. शुभम भवतु. हे प्रभो, मी सूर्यपुत्र शनी आपल्याला इष्टदेव आराध्य म्हणून नमन करतो. भविष्यात मनुष्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असेल. ज्याचे आचरण शुद्ध असेल, ज्याचे विचार भाव चांगले असतील, त्याच्यावर मी नेहमी कृपा करेन. जो दुष्ट विचारांचा आहे त्याला कडक शासन करेन. या मार्गात आपण माझ्याकडून उत्तम कार्य करून घ्या. मी माझे सर्वस्व मनुष्यासाठी, या जीवसृष्टीच्या कल्याणासाठी वाहिले आहे. कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं